हॅलो फ्रेंड्स, प्रॅग इन्स्टिट्यूट एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चर्समध्ये आपण क्रीडाविषयक चालू घडामोडी पाहणार आहोत। क्रीडाविषयक चालू घडामोडी ह्या सर्व जानेवारी टू डिसेंबर 2023 मधील सर्व घटकांवर आपण या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत आणि एका प्रश्नातून तुमचे नियर अबाउट 4 ते 5 क्वेश्चनची तयारी होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। थोडासा मोठा आहे, परंतु वही आणि पेन घेऊन बसून आपण त्यातल्या नोट्स देखील काढायच्या आहेत। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आवडल्यास इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते लाईक करून शेअर देखील करायचं आहे। ठीक आहे। T20 अंडर 19 गटाचा महिला वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? पर्यायापैकी उत्तर आपलं काय असणार आहे? भारत। भारताने हा T20 अंडर 19 महिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे। दक्षिण आफ्रिका या ठिकाणी T20 अंडर 19च्या स्पर्धा पार पडलेल्या होत्या 14 ते 29 जानेवारी 2023 मध्ये। आता या ठिकाणी हे पहिलं जागतिक जेतेपद आपल्या इंडियाचं अंडर 19 महिला वर्ल्ड कपमधलं आहे। 5 कोटी रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। आता या ठिकाणी तुमच्यासाठी क्वेश्चन असा आहे की त्या T20 अंडर 19 महिला टीमचं कर्णधार पद कोणाकडे आहे? त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। ठीक आहे। तर दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण जाऊया। प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी माहिती मिळणार आहे, ती नोट डाऊन करून घ्यायची आहे। आणि सेकंड क्वेश्चनकडे आपण आता जाऊया। त्यामध्ये भारताने किती वेळा एक दिवसीय विश्वचषक ICC विजेतेपद मिळवलेले आहे? 3, 2, 1 आणि 4। 2 वेळेस भारताने एक दिवसीय विश्वचषक ICC स्पर्धा जिंकलेली आहे। आता यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे पहिली 1983 मध्ये कपिल देव त्यावेळेस कॅप्टन होते आणि 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आणि T20 ICC जो चषक आहे विश्वचषक किंवा वर्ल्ड कप तो आपण एक वेळेसच जिंकलेला आहे। त्यावेळेस देखील कॅप्टन आपले महेंद्रसिंग धोनी होते 2007 मध्ये। ठीक आहे। तर यामध्ये एक अंडर 19 वर्षाखालील मुलांचा देखील T20 झालेला आहे, तो आपण 5 वेळा जिंकलेला आहे आणि मुलींचा जो आहे तो आता आपण नुकताच 2023 मध्ये जो झालेला आहे तो जिंकलेला आहे एकच वेळा। ठीक आहे। तर हे सुद्धा मुद्दे त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। ओके। क्वेश्चन थर्डकडे जाऊया आपण। 15वा हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला? जर्मनी। तिसऱ्यांदा जिंकलेला आहे जर्मनीने बरं का। तर यापूर्वी भारताने कधी जिंकला होता हा क्वेश्चन या ठिकाणी निर्माण होतो। तर 1975 मध्ये भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकलेला होता। हा जो 2023 मध्ये झालेला आहे हा 15वा हॉकी वर्ल्ड कप आहे। ठीक आहे। जर्मनीने तिसऱ्यांदा जिंकलेला आहे। बेल्जियम हा उपविजेता आहे। आता या स्पर्धा ज्या आहेत या कोठे झाल्या होत्या हा सुद्धा एक क्वेश्चन आहे। त्यासाठी लक्षात ठेवा ओडिसा येथे कलिंगा स्टेडियम जे आहे त्या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या आहेत 13 ते 29 जानेवारी 2023 मध्ये। एकूण 16 संघ या ठिकाणी समाविष्ट झालेले होते। 15वा हॉकी वर्ल्ड कप 2023 संघ 16। ठीक आहे। हे लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया। भारतामध्ये किती वेळा हॉकी वर्ल्ड कप पार पडलेली आहे? आता हॉकी वर्ल्ड कप आपल्या भारताचा हा राष्ट्रीय खेळ मानला जातो। आता हा किती वेळा पूर्ण भारतामध्ये झालेला आहे? तर 4 वेळा आत्तापर्यंत ही स्पर्धा भारत देशाने पार पडलेली आहे। 1982 मध्ये मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे। 2010 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे। 2018 मध्ये भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी पडलेली आहे आणि 2023 मध्ये सुद्धा ओडिसामध्येच पार पडलेली आहे। कलिंगा स्टेडियम जे आपण फायनल मॅच जर्मनी बेल्जियम झालेली होती, जर्मनी त्या ठिकाणी जिंकलेला होता। तर भारताने 1975 मध्ये जिंकलेलं होतं। उपविजेता 1975 ला कोणाला हरवलं होतं हा सुद्धा एक महत्त्वाचा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, तो आहे पाकिस्तान। ठीक आहे। पाकिस्तानला हरवलं होतं आणि हे ठिकाण म्हणजे ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या कुठे झालेल्या होत्या? तर या स्पर्धा मलेशिया या ठिकाणी झालेल्या होत्या। त्यामध्ये 12 संघ सहभागी झालेले होते। कधी? 1975 ची गोष्ट करतोय मी। ठीक आहे। म्हणजे भारताने हॉकी वर्ल्ड कप एक वेळेसच जिंकलेला आहे आणि तो 1975 मध्ये आहे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? जानेवारीमध्ये या निवडणुका पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून आलेले आहेत। त्या ठिकाणी उपाध्यक्ष किरण सामंत आहेत हे रत्नागिरीचे, संजय बजाज हे कोषाध्यक्ष आहेत सांगलीचे आणि संतोष बोबडे हे परभणीचे आहेत, सहसचिव आहेत। सर्व या ठिकाणी हे नवीन सदस्य निवड झालेली आहे। त्यामध्ये सचिव हे त्या ठिकाणी आजीवन सदस्य म्हणून आहेत पुण्याचे सुबेंद्र भंडारकर। ठीक आहे। तर या ठिकाणी ही जी नावं सांगितलेली आहेत मित्रांनो ती प्लीज नोट डाऊन करून घ्या। कुठला क्वेश्चन कुठल्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारला जाईल हे आपल्याला या ठिकाणी फारच त्याची मदत होणार आहे। ठीक आहे।
तर महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1953 साली स्थापन झालेली आहे पुणे या ठिकाणी, ठीक आहे. स्पर्धा रणजी आणि विजय हजारे क्रिकेट स्पर्धा या त्या पार पडत असते. रोहित पवार हे त्याचा आपला आन्सर आहे. नक्की या ठिकाणी तुम्ही ते नोट डाऊन करून घेत चला. पुढे 51व्या हिंद केसरी 2023व्या विजेते अभिजित कटके हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत? आता हिंद केसरी या ज्या स्पर्धा आहेत त्या भारतामधून होत असतात. बरेच राज्यातील त्या ठिकाणी पैलवान इथे आलेले असतात, कुस्तीगीर आलेले असतात. त्या ठिकाणी अभिजित कटके जे आहेत हे पुणे या ठिकाणचे आहेत, वाघोलीचे आहेत. महाराष्ट्र केसरी 2017 हा सुद्धा पुरस्कार त्यांनी जिंकलेला होता. आता हिंद केसरी हा जो पुरस्कार आहे किंवा या ज्या स्पर्धा आहेत 2023मध्ये पार पडलेल्या, या हैदराबाद येथे झालेल्या होत्या तेलंगणामध्ये, ठीक आहे, 8 जानेवारी 2023मध्ये. आणि सोमवीर हे त्या ठिकाणी हरियाणाचे उपविजेते राहिलेले आहेत. अभिजित कटके यांनी कोणाचा पराभव केला फायनलमध्ये? तर त्यांनी सोमवीर या हरियाणाच्या कुस्तीपट्टूचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. हिंद केसरी 2023 या झालेल्या कितव्या स्पर्धा आहेत? तर या 51व्या आहेत. प्रश्नामध्येच तुम्हाला बऱ्याच अंशी या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे, ठीक आहे. तर हिंद केसरी महाराष्ट्राने आत्तापर्यंत किती वेळा जिंकलेली आहे? तर आत्तापर्यंत 10 वेळा ही स्पर्धा महाराष्ट्र हिंद केसरी ही जिंकलेली आहे, ठीक आहे. अभिजित कटके हे लक्षात ठेवा, यांनी महाराष्ट्र केसरीसुद्धा जिंकलेली आहे आणि हिंद केसरीसुद्धा जिंकलेली आहे. ओके, क्वेश्चन 7कडे जाऊया आपण. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोठे बांधण्यात आले? आता हे सर्वात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आपल्या भारतासाठी असणार आहे. ओडिसा, दिल्ली, कोलकाता आणि गुजरात या ठिकाणी असे पर्याय दिलेले आहेत. रूरकेलामध्ये ओडिसा येथे 27,000 प्रेक्षक बसतील आणि 16 एकर जमिनीमध्ये बिरसा मुंडा स्टेडियम नाव दिलेलं आहे या स्टेडियमला, ठीक आहे. तर जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम हे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो, हे नोट डाऊन करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी एकदिवसीय विजय कोणत्या देशांनी मिळविलेला आहे? क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी, बरं का, म्हणजे सर्वात जास्त रनांनी विजय झालेला संघ कुठला आहे किंवा देश कुठला आहे? तर या ठिकाणी निश्चितच तुमचा आन्सर या ठिकाणी बरोबर आलेला आहे. भारत हे त्या ठिकाणी, इंडिया हे त्या ठिकाणी आपलं आन्सर राहणार आहे. 317 धावांनी श्रीलंकेविरुद्ध जानेवारी 23मध्ये जास्त धावांनी जिंकलेलो आहोत आपण. 22 ओव्हरमध्ये 73 धावामध्ये त्यांना पूर्ण ऑल आऊट केलेलं होतं. 317 धावांनी आपण त्या ठिकाणी जिंकलो होतो. तुमच्यासाठी इथून दुसरा एक क्वेश्चन कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे आन्सर त्याचं. वर्ल्ड कप 2023मध्ये उपविजेता संघ कोणता होता आणि विजेता संघ कोणता होता? ठीक आहे, ते तुम्ही आन्सर कमेंट करायचं आहे. क्रीडाविषयक घडामोडी या खास करून बऱ्याच अंशी विचारल्या जातात सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये, त्यामुळं जास्त फोकस त्याचा असला पाहिजे. 9वा प्रश्न आपण बघूया. 5व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023मध्ये प्रथम आलेलं राज्य कोणतं? महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश आणि आसाम. तर यामध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्राचा आलेला आहे. एकूण 161 पदकं महाराष्ट्राने मिळविलेली आहेत. हरियाणाचा दुसरा क्रमांक आलेला आहे. मध्य प्रदेशचा तिसरा क्रमांक आलेला आहे. 5व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 कोठे पार पडल्या? या क्वेश्चनचा आन्सर जर बघायचं म्हटलं तर मध्य प्रदेशमध्ये या स्पर्धा झालेल्या आहेत. पहिला क्रमांक महाराष्ट्राचा आला आहे. आतापर्यंत वैशिष्ट्य लक्षात घ्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्राने 3ऱ्या वेळेस प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. म्हणजे यापूर्वीसुद्धा ज्या 4 खेलो इंडिया स्पर्धा झाल्या 2018पासून या सुरुवात केलेल्या आहेत या स्पर्धेला, महाराष्ट्राने मात्र ह्या 3ऱ्या वेळेस जिंकलेल्या आहेत. आता झालेल्या कितव्या होत्या? तर 5व्या होत्या. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नोट डाऊन करून घ्या आणि आपण चर्चा करत असताना एकमेकांना हे प्रश्न नेहमी विचारत चला, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ती पाठ करायची गरज पडणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खेलो इंडिया युवा स्पर्धा या किती वयोगटात घेतल्या जातात? आता या ठिकाणी युवा स्पर्धा म्हटलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वयोगट त्या ठिकाणी दिलेला असणारच, लक्षात ठेवावा लागणार आहे. आणि तो आहे 17 ते 21 वर्ष दरम्यान, ठीक आहे. यामध्ये हा का बरं एवढा ठेवला असेल, युवा स्पर्धा का ठेवल्या असतील? तर याची उद्दिष्ट आहेत. 2018पासून हे ठेवलेलं आहे आणि याची उद्दिष्ट काय आहेत? तर खेळाडूंची गुणवत्ता वाढीस लागावी आणि 17 वर्ष म्हणजेच शाळा पातळीवरून जे क्रीडा नैपुण्य आहे, क्रीडेमध्ये जी हुशारी आहे खेळाडूची, ती ओळखून त्याला मोटिवेट करता यावं, प्रमोट करता यावं आणि भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजविता यावी बाहेरील देशांच्या प्रमाणे. तर ह्या सर्व गोष्टींसाठी क्रीडा
क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या घडामोडी या ठिकाणी झालेल्या आहेत, त्या आपण बघत आहोत आणि पुढच्या नेक्स्ट भागामध्ये सुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ संपलेला नाही आहे, आणखीन 2 क्वेश्चन्स आहेत, त्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. 8व्या महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023 कोणी जिंकला आहे? 8वा महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये क्रिकेट विश्वचषक पार पडलेला आहे. त्यामध्ये T20चा पार पडलेला आहे आणि वर्ल्ड कपसुद्धा पार पडलेला आहे. तर हा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला खूप सोपी झाली आहे. महिलाचा T20 आणि पुरुषांचा एकदिवसीय वर्ल्ड कप जो आहे 2023मध्ये पार पडलेला, हा दोन्हीही ऑस्ट्रेलिया या देशानेच जिंकलेले आहेत. केपटाऊन या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. हा कितवा महिला T20 वर्ल्ड कप होता? तर हा T20 वर्ल्ड कप 2023चा 8वा होता. सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी क्रिकेट विश्वचषक महिलांच्या बाबतीमध्ये सलग तिसऱ्यांदा जिंकलेले आहेत मित्रांनो. वन डेमध्ये सुद्धा पुरुष वर्ल्ड कप डायरेक्ट दुसऱ्यांदा जिंकलेला आहे आणि आता हॅट्रिक मिळवलेली आहे T20मध्ये महिला संघाने. पुरुषांनी वन डेमध्ये 2 वेळेस सलग जिंकलं आहे आणि महिलांनी हॅट्रिक मिळवली आहे T20मध्ये 3 वेळा. ठीक आहे, असं बघा, लक्षात घ्या या ठिकाणी किती म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी क्रीडाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. यावरून आपला देश आणि आपण इतर देश कुठे आहोत हे थोडंसं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. क्वेश्चन 12 पहा. रणजी करंडक जिंकणाऱ्या संघास किती रक्कम मिळणार आहे? आता यापूर्वी जी रक्कम होती ही 3 कोटी मिळत होती. 2023 पासून मात्र ती आता 5 कोटी मिळणार आहे. हे महत्त्वाचा बदल या ठिकाणी लक्षात घ्या. पूर्वी 3 कोटी होती, आता 5 कोटी मिळणार. 1934 पासून रणजी करंडक ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिला संघ विजेता मुंबई आहे आणि आत्तापर्यंत मुंबईने जवळपास 41 वेळेस रणजी करंडक स्पर्धा ही जिंकलेली आहे. भारतातील बरेच संघ या ठिकाणी सहभागी होत असतात. क्रिकेटपटू श्री रणजित सिंह यांच्या नावाने या ट्रॉफीला रणजी ट्रॉफी म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, रणजी करंडक 2022-23 मधील विजयी सौराष्ट्र संघाचा कर्णधार कोण आहे, कोण होता? त्यामध्ये जयदेव वसवाडा, जयदेव उनाडकट, अर्पित वसावडा आणि यापैकी नाही. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आताचा खेळाडू रोहन बोपन्ना हा कुठल्या क्रीडा प्रकाराशी संलग्न आहे? खाली ऑप्शन्स दिलेली आहेत, त्यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर काढायचा आहे आणि मी सांगितल्याच्या नंतर बरोबर आले की नाही हे पाहायचं सुद्धा आहे. त्यामध्ये टेनिस या क्रीडा प्रकाराशी रोहन बोपन्ना हा संलग्न आहे. इंडियन वेल्स ATP मास्टर्स स्पर्धा 2023च्या झालेल्या आहेत. त्यामध्ये दुहेरी विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडन बरोबर त्यांनी प्राप्त केलेलं आहे. वय वर्ष 43 असून सुद्धा रोहन बोपन्ना यांनी हे दुहेरी विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसोबत ATP मास्टर्स स्पर्धेमध्ये त्यांनी मिळविलेलं आहे. हे एक कौतुकास्पद गोष्ट आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. मुंबई येथे पार पडलेल्या महिला IPL 2023 विजेता कोण ठरला? तर त्या ठिकाणी जसं IPL मॅचेस पुरुषांच्या होतात तसंच महिलांच्या सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत. मुंबई येथे त्या झालेल्या आहेत आणि मुंबई इंडियन्स हा त्या ठिकाणी IPL 2023चा विजेता संघ ठरलेला आहे. त्याची कर्णधार जी होती ही हरमनप्रीत कौर अशी होती. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेला होता. या महिला IPLsमध्ये एकूण संघ 5 सामील झालेले होते. त्याचे प्रायोजकत्व जे होतं ते टाटा समूहांकडे होतं. आता यामध्ये मुंबई इंडियन्सला 6 कोटी विजेती रक्कम मिळालेली आहे. तर याच्या विरोधात 3 कोटी विजेती रक्कम या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्सला मिळालेली आहे, कारण उपविजेता दिल्ली कॅपिटल्स होता. ठीक आहे, तर यामध्ये एकूण संघ 5 होते. 4 ऑप्शन्समध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि 5वा जो होता हा UP वॉरियर्स म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. थर्ड क्वेश्चनकडे जाऊया. महिला IPLमध्ये सामनावीर खेळाडू कोण ठरलं? आता या ठिकाणी सामनावीर विचारलेला आहे, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे? तर या ठिकाणी ते नताली स्कीवर ब्रॅट यांना मिळालेलं आहे. मुंबई इंडियन्सची खेळाडू आहे हरमनप्रीत कौर या ठिकाणी कॅप्टन म्हणून आहे मुंबई इंडियन्सची. स्मृती मंधाना हे आहे सर्वात महागडा खेळाडू, 3.40 कोटी रुपयाला गेलेला रॉयल चॅलेंजर्सचा. आणि मेग लॅनिन हे जे पर्याय दिसत आहे हा या ठिकाणी डेक्कन चार्जर्स म्हणून त्या ठिकाणी आहेत. ऑरेंज कॅप या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्सचे मेन लॅगिन आहेत. ऑरेंज कॅप त्यांना मिळालेली आहे. पर्पल कॅप जी आहे ही हेली मॅथ्यूज मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मिळालेली आहे. या ज्या स्पर्धा होत्या महिला IPL 2023च्या महिलांच्या 4 ते 26 मार्च 2023 मध्ये पार पडलेल्या होत्या.
त्या ठिकाणी कालावधीसुद्धा थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे पार पडल्या? पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा. आता या पहिल्या आहेत त्यामुळे परीक्षेमध्ये बऱ्याच अंशी प्रश्न विचारण्याचा अट्टहास या ठिकाणी क्वेश्चन्स चयन करणाऱ्यांचा राहील. त्यामुळे सांगली या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या आहेत आणि थोडक्यात माहिती त्याच्याबद्दल बघा. 23-24 मार्च 2023ला या स्पर्धा झालेल्या आहेत. प्रतीक्षा बागडी या सांगलीच्या विजेता आहेत. त्यांनी कोणाला हरवलं? तर वैष्णवी पाटील कल्याण डोंबिवलीचे जे होत्या त्यांना हरवलेलं आहे. अध्यक्ष या कुस्तीगीर परिषदेचे जे आहेत हे बाळासाहेब लांडगे आहेत. आणि या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023पासून सुरू झालेल्या आहेत मित्रांनो. सांगली हे या ठिकाणी त्याचं ठिकाण म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मराठी दैनिकांमध्ये क्रीडापान चालविणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार यांचे नुकतेच निधन झाले आहे. कुठले आहेत ते पर्यायापैकी? तर व्ही करमरकर हे त्याचा आन्सर आहे. त्यामध्ये व्ही करमरकर यांनी 6 मार्च 2023 रोजी 85व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. संपादक म्हणून, क्रीडा पत्रकार म्हणून मराठी दैनिकांमध्ये क्रीडापान चालविणारे हे त्यांचं वैशिष्ट्यपर गोष्ट लक्षात ठेवायचे आहे. प्रदीप सरकार हे जे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे हे दिग्दर्शक आहेत, यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. आणि सलीम दुरानी जे आहेत हे क्रिकेटचे हिरो म्हणून ओळखले जातात. 88व्या वर्षी निधन झालेले 2 एप्रिल 2023 रोजी. पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं नाव आहे, हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त करते क्रिकेट खेळाडू कोण असतील? तर ते सलीम दुरानी आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत किती सुवर्णपदके जिंकली? त्यामध्ये 4 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. निखत झरीन सलग दुसरं पदक त्यांनी जिंकलेलं आहे. लवलिन बार्गोहोम, स्वीटी बुरा आणि नीतू घंगास या 4 महिलांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेलं आहे. या भारतामध्ये नवी दिल्ली येथे बॉक्सिंग स्पर्धा भरलेल्या होत्या. तर हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. मेहनतीनं प्रश्न काढलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडल्यावरती नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका, त्यामध्ये पैसे लागत नाहीत. ओके, लॉरियस पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार आहे? क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा आहे. सुरुवात 2000मध्ये झालेली आहे. सर्वोत्तम पुरुष लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचे, तर महिला सर्वोत्तम शेली अँड फ्रेझर जमैकाच्या आहेत. यामध्ये स्वीकारणारा 2 पुरस्कार स्वीकारणारा मेस्सी हा या ठिकाणी पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. लॉरियस पुरस्कार हा कुठल्या क्षेत्रात दिला जातो? तर क्रीडा क्षेत्रामध्ये हा दिला जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 16व्या IPL 2023 पुरुष संघाच्यात विजयी संघ कोण झालेला आहे? तर 16व्या ज्या IPL 2023 झालेल्या आहेत, 2008पासून हे सुरू झालेलं आहे. एकूण संघ 10 सामील झालेले आहेत. 74 सामने झालेले आहेत. याच्यासुद्धा महिला IPL प्रमाणेच टाटा हे प्रायोजकत्व आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स हे जिंकलेले आहेत. सलग नाही पण आत्तापर्यंत 2008पासून जेवढ्या IPLच्या मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स जिंकलेली आहे. 20 कोटी विजेता रक्कम, तर गुजरात टायटन उपविजेता रक्कम 12.5 कोटी रुपये त्यांना मिळालेले आहेत. 2022 IPL 15वा जो होता तो गुजरात टायटन्सने जिंकलेला होता. मुंबई इंडियन्सने 5 वेळा तर कोलकाता नाईट रायडर्सने 2 वेळा म्हणजेच 2012 आणि 14 मध्ये जिंकलेला आहे. आता या 16व्या IPL 2023मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली हा सुद्धा एक क्वेश्चन आहे. त्यामध्ये शुभमन गिल यांना ऑरेंज कॅप मिळालेली आहे. सर्वाधिक धावा त्यांनी केलेल्या होत्या. पर्पल कॅप ही कोणाला मिळालेली आहे? तर मोहम्मद शामीला मिळालेली आहे. सर्वाधिक विकेट त्यांनी घेतलेल्या होत्या. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. IPL मध्ये क्रिकेट सामन्याच्या इतिहासात जलद 50 करणारा खेळाडू कुठला आहे? तर तो शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग आणि विराट कोहली यांच्यापैकी कोण असेल? तर तुमचं आन्सर या ठिकाणी नक्कीच बरोबर येईल. यशस्वी जयस्वाल हे राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आहे. यामध्ये शुभमन गिल जो आहे हा IPLमध्ये ऑरेंज कॅप प्राप्त करता होता. 13 चेंडूमध्ये 50 रन केलेले आहेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध. कोणी? यशस्वी जयस्वाल यांनी. ठीक आहे, अतिशय जलद धावा केलेल्या आहेत 50च्या. क्वेश्चन विचारला तर ह्या ठिकाणी तो विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी काढलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 3ऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? उत्तर प्रदेश या ठिकाणी 3ऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आत्तापर्यंत त्या ज्या उत्तर प्रदेश म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळी नावं येतील कारण 4 ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत.
त्यामध्ये लखनौ, वाराणसी, गोरखपूर आणि गौतम बुद्ध नगर आहे, हे नोट डाऊन करून घ्या. प्रथम क्रमांक पंजाब विद्यापीठाचा आलेला आहे. 69 पदकं त्यांनी मिळविलेली आहेत. 200 विद्यापीठं यामध्ये सहभागी झालेली होती. आता हे जे तिसरा खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आहेत, या कोणी आयोजित केलेल्या होत्या? तर या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्याला आपण व्हेरी IMP म्हणतो, त्यामध्ये 8 वर्षाकरिता प्रतिवर्ष 5 लाख रुपयाची स्कॉलरशिप या खेळाच्या प्रित्यर्थ खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी या क्रमांकाच्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या कितव्या क्रमांकाच्या आहेत? 3ऱ्या क्रमांकाच्या आहेत. पुढे नंतर 9व्या ज्युनियर आशिया पुरुष हॉकी स्पर्धा 2023च्या कोणी जिंकली? त्यामध्ये भारताने ती जिंकलेली आहे. 4 वेळा आत्तापर्यंत भारताने जिंकलेली आहे. पाकिस्तानने 3 वेळा जिंकलेली आहे. दक्षिण कोरियाने 1 वेळा जिंकलेली आहे. तर मलेशियाने 1 वेळा जिंकलेली आहे. आता ही जी झालेली आहे 2023 मधली ही 9वी ज्युनियर आशिया पुरुष हॉकी स्पर्धा आहे. 1988 पासून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. ओमान या देशामध्ये ही आताची पार पडलेली आहे. भारताने कोणाला हरवलं या ठिकाणी? तर ज्युनियर आशिया पुरुष हॉकी स्पर्धा 2023मध्ये पाकिस्तानला हरवलेला आहे. आता क्वेश्चन तुमच्यासाठी यामधून असा आहे की ज्युनियर आशिया महिला भारत हॉकी स्पर्धा ज्या झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या 2023मधल्या? ठीक आहे. त्याचा आन्सर तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे. या ठिकाणी उपविजेता मात्र दक्षिण कोरिया हे आहे. आता विजेता कोण आहे हे मात्र तुम्ही सांगायचे, कारण ज्युनियर आशिया पुरुष हॉकी भारताने जिंकली. मग ज्युनियर आशिया महिला हॉकी कोणी जिंकली ती मात्र तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. 11 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 कोणी जिंकली? त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ती जिंकलेली आहे. आणि ऑस्ट्रेलियाने या 2023मधलं क्रिकेटचं काहीच सोडलं नाही. सर्वच ठिकाणी महिला असेल किंवा पुरुष असेल हे सर्वच त्यांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळं तुम्हाला 2023मधल्या कुठल्याही क्रिकेट संबंधित कुठल्याही चॅम्पियनशिपचा जो क्वेश्चन आला क्रिकेटवरचा तर 100% त्याचं उत्तर ऑस्ट्रेलियाच राहणार आहे. ICCद्वारे या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप घेतल्या जातात आणि सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा पहिलाच संघ म्हणून ऑस्ट्रेलिया झालेला आहे. त्यामध्ये सामनावीर जो आहे याच्यामध्ये हा ट्रॅव्हिस हेड झालेला आहे. 2021मध्ये भारत फायनलमध्ये बी गेला होता आणि 2023मध्ये बी भारत फायनलमध्ये गेला होता. मात्र त्या ठिकाणी जीत काय मिळाली नाही. ठीक आहे. आणि हे ठिकाण कुठं होतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचं? त्या ऑस्ट्रेलिया जिंकलेलं होतं ते. तर द ओव्हलवर लंडन मैदान हे त्या ठिकाणचं होतं. शेवटचं क्वेश्चन आहे. चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकीरेड्डी हे खेळाडू कोणत्या खेळ प्रकाराशी संलग्न आहेत? तर त्यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेली आहेत. तुम्हाला मे बी तुमचा आन्सर या ठिकाणी बरोबर येऊ शकणार नाही, परंतु खेळाडूचा प्रकार, खेळाचा प्रकार हा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं कुठला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा एक सिंपल क्वेश्चन कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं याचा आन्सर बॅडमिंटन आहे हे मात्र लक्षात घ्या. जकार्ता येथे जे सुपर 1000 स्पर्धा झालेली होती दुहेरीमधली, तर हे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या दोघांनी सुवर्णपदक त्यामध्ये मिळवलेलं आहे. आणि ही पहिली जोडी अशी आहे की त्यामध्ये सुपर 100, 300, 500, 750 आणि 1000 अशा ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये या जोडीने जीत हासिल केलेली आहे, जिंकलेले आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांच्याबद्दल प्रश्न आला तर नक्की लक्षात ठेवा, हे बॅडमिंटन संबंधित आहेत आणि दुहेरी जिंकलेले दोघं सोबत खेळून. ओके. आता सरावासाठी तुमच्यासाठी क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुलीप चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कबड्डी, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट. ठीक आहे. दुलीप चषक जो आहे किंवा दुलीप ट्रॉफी जी आहे ही 1961 पासून सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ती कुठल्या खेळाशी संबंधित आहे याचा आन्सर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. मध्ये सॅफ या फुटबॉल स्पर्धा ज्या आहेत या 2023मध्ये कोणी जिंकल्या? भारताने या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. 9वा स्पर्धा या सॅफच्या झालेल्या आहेत. दर 4 वर्षांनी या स्पर्धांचं आयोजन होत असतं. 2023मध्ये हे ठिकाण कतिरवा स्टेडियम बेंगळूर म्हणजेच भारताकडे होतं आणि 1993ला या सॅफ स्पर्धेची सुरुवात झालेली आहे.
तर मुद्दे नोट डाऊन करून घ्यायची काय काय आहेत, तर सॅप स्पर्धा ज्या आहेत ह्या 1993ला सुरू झाल्या, दर 4 वर्षांनी त्या होत असतात आणि 2023मध्ये भारतामध्ये बंगलोर येथे या पार पडलेल्या आहेत. उपविजेता जो होता किंवा या ठिकाणी 4 वेळा विजय या ठिकाणी मिळविलेला आहे. आता यामध्ये जे कॅप्टन आहेत आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे ते सुनील छेत्री आहेत. यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून पुरस्कार दिलेला आहे आणि गोलरक्षक म्हणून जे आहेत हे गुरप्रीत सिंग आहेत. आता या मॅचमध्ये फायनल जी मॅच होती त्यामध्ये खास जर विचार करायचं म्हटलं, वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी गुरप्रीत सिंग जे आहेत यांनी तिसऱ्यांदा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे. यामध्ये ते कसं, तर हे गुरप्रीत सिंग जे आहेत हे गोलरक्षक आहेत आणि पेनल्टी शूटमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण म्हणजे गोलरक्षणाचं काम करून तो गोल वाचवला आणि आपला विजय तिथं सिद्ध केलेला आहे. अशी जवळपास तिसरी वेळ ही या फुटबॉल स्पर्धेतून दिसून आलेली आहे. ठीक आहे, तर बाकीचे मुद्दे जे आहेत ते नोट डाऊन घेऊन आपण पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार याबाबत योग्य विधान निवडायचं आहे. त्यामध्ये पहा ऑप्शन्स दिलेले आहेत. 2023 पासून 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. खेळाडू पुरस्कार रक्कम 1 लाख होती, त्याला 3 लाख रुपये केलेली आहे आणि 3 वर्षापासून तो देण्यात आलेला नव्हता. तो आता 2019-20, 2021 आणि 21-22 मध्ये तो देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या 117 पुरस्कार एकूण वाटप करण्यात आलेले आहेत आणि प्रशिक्षकांची जी रक्कम आहे या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जर प्रशिक्षकांना दिला गेला तर तो 3 लाख रुपये होता अगोदर, त्याची रक्कम मात्र आता 5 लाख रुपये झालेली आहे आणि खेळाडूंकरिता 1 लाखावरून 3 लाख रुपये झालेले आहे. ठीक आहे, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आपण थोडक्यात तो बघितलेला आहे. ठाणे यामध्ये 2019-20 मध्ये ठाणे जिल्ह्यामधून हा जीवन गौरव पुरस्कार जो आहे हा श्रीकांत वाड यांना मिळालेला आहे. 2021 मध्ये मुंबईच्या दिलीप वेंगसकर यांना मिळालेला आहे. तर मुंबईच्याच 21-22 मधला आदिल सुमारीवाला यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे पुरस्कार कोणाला मिळाले, कधीपासून सुरू झाले, कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, या सर्व गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. जागतिक विद्यापीठ क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? त्यामध्ये 20 सप्टेंबर हा जागतिक विद्यापीठ क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशन म्हणजे युनेस्को याने याला मान्यता दिलेली आहे. 31वी विद्यापीठ क्रीडा स्पर्धा जी आहे ही चेंगडू चीन या ठिकाणी पार पडलेली आहे 28 जुलै ते 8 ऑगस्टच्या कालावधीमध्ये 2023मध्ये. तर प्रथम क्रमांक जो आहे या विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेमध्ये जागतिकमध्ये त्या ठिकाणी चायनाचा आलेला आहे, सेकंड नंबर जपानचा आलेला आहे आणि थर्ड नंबर दक्षिण कोरियाचा आलेला आहे. भारताचं यामध्ये जर स्थान आपण बघायचं म्हटलं किंवा प्रश्न त्याच्याविषयी जर विचारण्यात आला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत तर भारताचा 7वा क्रमांक त्यामध्ये लागत आहे. भारताने 26 पदकं मिळवलेली आहेत, यामध्ये 11 सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. फिफा महिला विश्वचषक स्पर्धा 2023 कोठे पार पडल्या? ऑस्ट्रेलिया सिडनी या ठिकाणी त्या पार पडलेल्या आहेत. या फिफा महिला विश्वचषक स्पर्धा ज्या आहेत या 9व्या झालेल्या आहेत आणि दर 4 वर्षांनी या होतात. स्पेन यामध्ये विजयी ठरलेला आहे तर उपविजेता इंग्लंड हा आहे. एकूण 32 संघ यामध्ये सहभागी झालेले होते. स्पेन हा देश विजयी झालेला आहे, त्यामध्ये कर्णधार ओल्गा कार्मोना हे कर्णधार आहेत स्पेनचे. आता स्पेन हा देश 5वा संघ ठरलेला आहे फिफा महिला विश्वचषक स्पर्धा जिंकणारा. तर यापूर्वी 4 देशांनी ही फिफा स्पर्धा जिंकलेली आहे महिला विश्वचषकाची. तर यामध्ये पहा ही अमेरिकेने 5 वेळा जिंकलेली आहे, जर्मनीने 2 वेळा जिंकलेली आहे आणि नॉर्वे आणि जपान यांनी प्रत्येकी 1 वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता त्यामध्ये 5वा संघ हा या ठिकाणी स्पेन हा ठरणार आहे. या स्पर्धा कुठे पार पडल्या तर ऑस्ट्रेलिया सिडनी या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत, या लक्षात ठेवायच्या आहेत आपण. पुढे नीरज चोप्रा कोणत्या खेळ प्रकाराशी निगडीत आहे? अतिशय सिंपल क्वेश्चन या ठिकाणी आहे. खेळाडू आणि खेळ प्रकार हे देखील आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये भालाफेक, नीरज चोप्रा हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. बुडापेस्टमध्ये
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा 2023 पार पडल्या ऑगस्ट 2023मध्ये. यामध्ये नीरज चोप्रा यांनी 88.17 मीटरचा भाला त्या ठिकाणी फेकून सुवर्णपदकाची कामगिरी केलेली आहे. यापूर्वी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा 2022मध्ये ज्या झालेल्या होत्या त्यामध्ये रौप्य पदक त्यांनी मिळवलेलं होतं. आता मात्र स्वप्न पूर्ण करून 2023मध्ये सुवर्णपदक भारतासाठी मिळवून दिलेलं आहे. ऑलिम्पिक 2020मध्ये सुद्धा सुवर्णपदक नीरज चोप्रा यांनी मिळवलेलं होतं. जो खेळ प्रकार आहे तो भालाफेक आहे, हे लक्षात ठेवा. देशाचा अभिमान आणि देशाचं नाव हे पूर्ण जगामध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेक या खेळ प्रकारामध्ये गाजवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आयर्नमॅन दुसऱ्या वेळी मिळविणारे भारतीय स्पर्धक कोण आहेत? आयर्नमॅन खास करून कोणाला पुरस्कार दिला जातो किंवा काय म्हटलं जातं? तर दुसऱ्या वेळेस मिळविणारे भारतीय स्पर्धक आहेत. तर यामध्ये संदीप गुरमे हे आहेत. संदीप पांडुरंगराव गुरमे असं हे पूर्ण नाव त्यांचं आहे. वरिष्ठ निरीक्षक आहेत संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये. आता ट्रायथॅलॉन स्पर्धा जी असते, ट्रायथॅलॉन म्हणजे 3 प्रकारची असते, पोहणे, सायकलिंग आणि धावणे. तर यामध्ये संदीप गुरमे यांनी पोहण्याच्या स्पर्धेमध्ये 3.8 किलोमीटर, सायकलिंग 180 किलोमीटर आणि धावणे 42.5 किलोमीटर हे अवघ्या 16.29 तासामध्ये पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 16 तास 29 मिनिटामध्ये पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. या स्पर्धा ज्या आहेत या युरोप खंडामधील इस्टोनियाची राजधानी टॅलिन जी आहे त्या ठिकाणी या पार पडलेल्या आहेत. त्यांनी संबंधित जी माहिती सांगितलेली आहे ही ट्रायथॅलॉन स्पर्धेच्या संबंधित आहे आणि आपल्यामधील हे स्पर्धक आपल्या भारतामधील आणि भारतामधीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचं देखील नाव या ठिकाणी देशपातळीवर त्या ठिकाणी झळकविणारे आयर्नमॅन म्हणून संदीप गुरमे यांना आपण लक्षात ठेवायला हवं. पुढे आदित्य सामंत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आदित्य सामंत हा जो खेळाडू आहे हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. 2023मध्ये ज्या 83व्या ग्रँड मास्टर स्पर्धा झाल्या, विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा ज्या आहेत त्या नसून या वेगळ्या, म्हणजे जवळपास यामध्ये पहा एक बेल इंटरनॅशनल म्हणून म्हणजे एक साधारणतः आपण मास्टर टुर्नामेंट्स म्हणतो ना, तर त्या मास्टर टुर्नामेंट्स होत असतात. त्यामध्ये 83वा ग्रँड मास्टरचा पुरस्कार महाराष्ट्रामधील आदित्य सामंत यांनी घेतलेला आहे आणि 84वा ग्रँड मास्टर जो आहे हा आत्ताचा तो वैशाली आणि रमेश बाबू या बहीण भावांनी घेतलेला आहे. तर 83 आणि 84वा पुरस्कार देखील लक्षात ठेवा, वैशाली रमेश बाबू. आता ह्या ग्रँड मास्टरच्या स्पर्धा आहेत या बुद्धिबळ चषकाशी संबंधित आहेत. जसं आपल्या भारतामध्ये आर प्रज्ञान आहेत. आता आर प्रज्ञान हे पराभूत झालेले आहेत. कुठे? तर विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 2023मध्ये जी विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा झाली त्यामध्ये मात्र ते पराभूत झालेले आहेत आणि त्यांना नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन या बुद्धिबळपटूने हरवलेलं आहे. तर काही गोष्टी या थोड्याशा प्रश्नाच्या बाहेरच्या आहेत परंतु त्या खेळ प्रकाराशी रिलेटेड आहेत म्हणून आपण थोडक्यात माहिती घेतली. कारण आपण जनरल नॉलेज विथ स्पोर्ट्स करंट अफेअर्स हे पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेत तर फायदा होईलच परंतु आपल्या अवतीभोवती ज्या चालू घडामोडी क्रीडा क्षेत्रातल्या होत आहेत, खेळाडू, खेळ प्रकार हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी माहीत होईल. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पाहूया. अविधान आणि ब विधान दिलेले आहेत. योग्य विधान आपल्याला त्यामध्ये निवडायचं आहे. भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली कारण दिलेल्या वेळामध्ये निवडणुका घेण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. ब विधान, जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची निवड करण्यात आलेली आहे. योग्य विधान जे आहे हे दोन्हीही विधानं योग्य आहेत. जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. आपल्या भारतीय ॲथलेटिक महासंघाचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आदिल सुमारीवाला यांची आता जागतिक ॲथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि कुस्ती महासंघाची मान्यता त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे कारण कारण दिलेल्या वेळामध्ये निवडणूक घेण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. आता पुढच्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप किती वेळा जिंकलेला आहे? आता आशिया कप जो आहे हा क्रिकेट संबंधित आहे. 8 वेळा भारताने आशिया कप जिंकलेला आहे. आता तो किती वेळा आणि कोणत्या वर्षी हे काय मॅटर नाही करत परंतु चालू घडामोडीमध्ये आपल्याला विचारलं जाईल
कोणत्या संघाला पराभूत करून आशियाई कप भारताने 2023मध्ये मिळवला? तर श्रीलंकेला अवघ्या 50 रनामध्ये ऑल आऊट करून भारताने 16व्या आशियाई कपावरती आपलं नाव कोरलेलं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशामध्ये या आशिया कपाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या आशिया कपामध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जर कोणाला मिळालेला असेल तर 9 विकेट घेणाऱ्या आपल्या स्पिनर कुलदीप यादव यांना मिळालेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. एकाच सामन्यात 6 विकेट आशियाई कप सामन्यात घेणारा भारतीय गोलंदाज कोण? खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यापैकी उत्तर तुम्ही काढा आणि टॅली करा. बघूया तुमचं उत्तर बरोबर येतं आहे का. यामध्ये खरंच उत्तर जर काढलं असेल तर ते नक्कीच मोहम्मद सिराज हे यायला हवं. दुसरा गोलंदाज आहे तो एकाच सामन्यात 6 विकेट घेणारा आहे. यापूर्वीचा गोलंदाज कोण होता असा प्रश्न जर पडला तर त्यामध्ये श्रीलंकामधला अजंटा मेंडिस हे त्यापूर्वी यांनी असं काम केलेलं आहे. मोहम्मद सिराज याने 21 धावा दिलेल्या आहेत, 6 बळी घेतलेले आहेत, म्हणजे 6 विकेट्स घेतलेल्या आहेत. आता यामध्ये या आशियाई कपमध्ये सर्वाधिक धावा जर कोणी केलेल्या असतील तर त्या आपल्या भारतीय प्लेयर शुभमन गिल यांनी केलेल्या आहेत. 302 धावा त्यांनी या आशियाई कपमध्ये केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ड्युरँट कप स्पर्धा कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे? फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस. तर यामध्ये ड्युरँट कप जे आहे हे फुटबॉल या खेळ प्रकाराशी संबंधित आहे. आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ड्युरँट कप याच्याकडे बघितलं जातं. यामध्ये 2023मध्ये मोहन बागान सुपर जॉयंट्सचा जो कोलकात्याचा क्लब आहे तो विजयी झालेला आहे आणि हे ठिकाण कोलकात्यामधलंच साल्ट लेक स्टेडियम हे आहे. तर ड्युरँट कप हे जी की लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल संबंधित माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शनसुद्धा करू शकता तुम्ही. त्यामध्ये निश्चितच त्याची माहिती आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करूया. परंतु यामध्ये चालू घडामोडीसोबत जनरल नॉलेज, क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडेच्या बाबतीमध्ये खेळाडू, खेळ प्रकार, ठिकाण, त्या कितव्या आहेत या मात्र गोळा करण्याचा प्रयत्न नक्कीच तुमच्या नोट्समध्ये झाला पाहिजे. क्वेश्चन आहे आपला त्या ठिकाणी पाहूया. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023बद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे. 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये पार पडल्या. सर्वाधिक पदके चीनने मिळवली. आशियाई क्रीडा स्पर्धा दर 2 वर्षांनी होतात आणि 2026ची स्पर्धा जपान येथे होणार आहे. तर या पर्यायापैकी अयोग्य विधान जे आहे हे दर 2 वर्षांनी एशियन गेम्स होत असतात हे चुकीचं आहे. दर 4 वर्षांनी या स्पर्धा होत असतात. ऑप्शन नंबर 3 हे आपलं त्या ठिकाणी अयोग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी 19वी एशियन गेम्स 2022मध्ये होणार होत्या, परंतु त्या 2023मध्ये झालेल्या आहेत. या 19व्या आहेत. क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतो. आणि या आशियाई क्रीडा स्पर्धेचं किंवा क्रीडा खेळाचं जनक जे आहेत हे प्राध्यापक गुरुदत्त सौंदी हे आहेत. आणि गीत या एशियन गेम्सचं जे होतं विथ यू अँड मी अशा पद्धतीने होतं. आता आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जे जिंकणारे खेळाडू आहेत त्याबद्दल एक विशेष गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की राज्य सरकारने काय केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने ज्याने सुवर्णपदक मिळवलेलं आहे एशियन गेम्समध्ये त्याला 1 कोटीचं बक्षीस त्या ठिकाणी देणार आहेत. आणि ज्यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे त्यांना 75 लाख आणि ज्यांना कांस्य पदक मिळालेलं आहे त्यांना 50 लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धा यामध्ये सुवर्णपदक सर्वात जास्त कोणत्या देशाने घेतले तर ते नक्कीच त्या ठिकाणी आन्सर त्याचं चीन आहे. भारत जो आहे हा 4थ्या नंबरवर आहे. भारताने 107 एकूण पदक घेतलेले आहेत. सुवर्ण त्यामध्ये 28 पदक आहेत. तर महाराष्ट्र राज्याने जे दिलेले बक्षीस आहेत, पुन्हा नंतर या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022मध्ये होणार होत्या, 23मध्ये झाल्या त्या कितव्या आहेत आणि कोणता देश त्यामध्ये पहिला आहे आणि आपल्या देशाचं स्थान कितवं आहे या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेल्या आहेत. त्या नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. 2023च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धा कुठे पार पडल्या? हाँगझाऊ चीन या ठिकाणी या पार पडलेल्या आहेत. 2026च्या ज्या स्पर्धा होणाऱ्या आहेत त्या जपान नागोया या ठिकाणी होणार आहेत. 4थ्या स्पर्धा म्हणून पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहेत 2023मध्ये ज्या झालेल्या आहेत त्या 4थ्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत. आणि 42 देश यामध्ये सहभागी झालेले होते या पॅराऑलिम्पिकमध्ये. आणि फेई हा त्याचा शुभंकर होता या स्पर्धेचा. दर प्रत्येक स्पर्धेमध्ये एक शुभंकर असतो, त्यावरती सुद्धा क्वेश्चन हा विचारलेला असतो. आणि फेई नावाचा शुभंकर यामध्ये होता. दर 4 वर्षांनी या पॅराऑलिम्पिक स्पर्धा होतात. चीनने यामध्ये सर्वाधिक पदक मिळविलेले आहेत 521च्या आसपास आणि भारताचा 5वा क्रमांक यामध्ये आहे.
111 पदकं त्यामध्ये मिळवलेली आहेत. चीनने जवळपास 214 सुवर्णपदक मिळवलेले आहेत आणि भारताने 29 सुवर्णपदक मिळवलेले आहे. पॅराऑलिम्पिक जे असतात हे त्यामध्ये अपंग खेळाडू असतात, त्यांना त्या ठिकाणी प्रबलन करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी हे गेम्स त्या ठिकाणी आयोजित केलेले असतात. पुढचा क्वेश्चन आहे, हाय फ्लायर म्हणून सर्वात महागडा खेळाडू प्रो लीगचा कोणता आहे? पवन सेहरावत, लकी शर्मा, प्रदीप नरवाल आणि मनजीत छिल्लर. यामध्ये सर्वाधिक बोली 2,60,50,000 रुपयाची बोली तेलुगू टायटन्स या संघाने पवन सेहरावत यावरती लावलेली आहे प्रो लीग कबड्डी 2023साठी. तर हाय फ्लायर म्हणून सर्वात महागडा खेळाडू म्हणून पवन सेहरावत हे प्रो लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. पुढे हॉल ऑफ फेम 2023मध्ये समावेश होणारे खेळाडू कोण आहेत? तर यामध्ये वरील सर्व हे खेळाडू हॉल ऑफ फेम 2023मध्ये सहभागी झालेले आहेत. हॉल ऑफ फेम हे 2009 पासून सुरू करण्यात आलेला पुरस्कार आहे. 7 वर्षानंतर निवृत्त एखादा खेळाडू झाला तर त्या 7 वर्षांनंतर निवृत्त खेळाडूच्या ज्या काही विशेष बाबी आहेत, प्रभावी कामगिरी आहेत, यावरती हॉल ऑफ फेम हा पुरस्कार त्यांना दिला जातो. या यादीमध्ये त्यांचा समावेश केला जातो. आत्तापर्यंत भारतातील एकूण खेळाडू संख्या 9 आहे आणि टोटल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट खेळाडू 112 आहेत. तर यामध्ये भारताच्या महिला सामील झालेल्या आहेत, त्या आहेत डायना एडल्जी. तर सर्वाधिक कोणत्या देशाचे खेळाडू हॉल ऑफ फेममध्ये आहेत हे आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि भारतातले 9 आहेत आणि एकूण खेळाडू 112 आहेत. तर ज्यावेळेस या ठिकाणी त्यांचा खेळ संपलेला असतो, ते निवृत्त झालेले असतात, तर अवघ्या 7 वर्षानंतर त्यांच्या प्रभावी कामगिरी खातीर त्यांचा पूर्ण इतिहास जो असतो हा प्रभावी पद्धतीने हॉल ऑफ फेममध्ये नोंदवण्यात येत असतो. आत्तापर्यंत तसे पुरस्कार मिळविणारे जर बघितले तर त्याच्यामध्ये 2023मध्ये हे 3ही या ठिकाणी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. आता पुढे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24 ही कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. 16वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24मध्ये झालेली आहे. देशांतर्गत स्पर्धा असतात. पंजाब विजेता आहे, बडोदा या ठिकाणी उपविजेता राहिलेला आहे. बडोद्याचा कॅप्टन कुणाल पांड्या होता, पंजाबचा कॅप्टन मनदीप सिंह होता आणि हे BCCI आयोजित करतं. सहभागी संघ यामध्ये 38 होते आणि हे T20 क्रिकेट प्रकारामधला एक ट्रॉफी आहे. त्यामुळं 2006-07 पासून ही सुरू करण्यात आलेली आहे. 16वी आताची ही ट्रॉफी आहे. ठीक आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. पुढे सचिन तेंडुलकर पूर्णाकृती पुतळा कोठे बसविण्यात आलेला आहे? आता हा अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, परंतु हा प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल. वानखेडे स्टेडियमवरती हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. 22 फूट ब्रांजचा हा पुतळा आहे. यामध्ये 10 फूट सचिन तेंडुलकरची हाईट, त्यानंतर 4 फुटाची बॅट आणि पुन्हा नंतर तो सिक्सर मारलेला एक 4 फुटाचा बॉल त्यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. 1 नोव्हेंबर 2023 रोजी याचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. सचिन तेंडुलकर यांना पद्मश्री 1999चा मिळालेला आहे. 2008मध्ये पद्मविभूषण मिळालेला आहे. 2014मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. सर्वोच्च नागरी पुरस्कार 3 या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यामध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही आहे, परंतु बाकीचे 3 पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. भारतरत्न मिळविणारा पहिलाच खेळाडू हा भारत देशामधला सचिन तेंडुलकर हे आहेत. या ठिकाणी ODIची शतकंसुद्धा 49 त्यांच्या नावावर आहेत आणि कसोटीमध्ये 51 शतकं, असे टोटल 100 शतक सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती आहेत. आता हा जो पुतळा आहे, हा पुतळा अनावरण झालं, कुठे बसवला किंवा ही कामगिरी करण्यामुळे कोणते पुरस्कार मिळाले हे तर प्रश्न कॉमन झालेले आहेत, परंतु तो पुतळा जो आहे हा पूर्णाकृती पुतळा कोणी बनवला हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रमोद कांबळे अहमदनगरचे आहेत, त्यांनी हा पुतळा बनवलेला आहे. नोट डाऊन करून घ्यायचं आहे माहिती. पुढे जागतिक बिलियर्ड्स प्रकारात 2 वेळेस विजेतेपद मिळविणारा भारतीय खेळाडू कोणता आहे? तर बघा, पंकज अडवाणी हा बिलियर्ड्स आणि स्नूकर्स या रेस प्रकारामध्ये, आता बिलियर्ड्स जे आहे याच्यामध्ये 19 वेळेस आणि स्नूकर्स जे आहे यामध्ये रेड्स प्रकार जे असतात किंवा सांघिक स्पर्धा असते त्यामध्ये 8 वेळेस, म्हणजे बिलियर्ड्समध्ये गुणांचा व वेळेचा प्रकार जो असतो त्यामध्ये 19 वेळेस आणि स्नूकरमध्ये 8 वेळेस रेड्स प्रकारात व सांघिक स्पर्धेत या ठिकाणी या बिलियर्ड्स प्रकारात पंकज अडवाणी हा 2ऱ्या वेळेस विजेतेपद मिळविणारा खेळाडू हा ठरला आहे. माहिती नोट डाऊन करून घेत चला, त्या ठिकाणी वारंवार सांगायची गरज पडली नाही पाहिजे. काही मुद्दे या ठिकाणी लिहायचे राहतात, म्हणून त्या ठिकाणी आपणही ते लिहायचे राहू देऊ नये. ऐकता तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 या कितव्या स्पर्धा होत्या? आता 35व्या, 36व्या, 37व्या का 38व्या? यामध्ये 37वी ही स्पर्धा होती. ठिकाण गोवा या ठिकाणी हे होतं आणि ब्रीदवाक्य जे होतं हे गेट सेट गोवा असं होतं. शुभंकर जर बघितलं तर याचा शुभंकर मोगा हे होतं. 20 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा
गोवा येथे पार पडलेले आहेत. 43 क्रीडा प्रकार यामध्ये सामील करण्यात आलेले होते. 2024ची 38वी जी स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ती उत्तराखंड येथे होणार आहे. आता यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदक मिळवून देशामध्ये एक नंबरवरती 228 एकूण पदकं मिळवलेली आहेत. सुवर्ण त्यामध्ये 80 पदक आहेत. ऑलिम्पिक खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या पहिले भारतीय ऑलिम्पिक खेळ म्हणून 1940 पर्यंत ओळखल्या जायच्या. 1940मध्ये त्याचं नाव राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. आणि जे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिंकलेले खेळाडू आहेत यांना सुवर्ण जर मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी राज्य 7 लाख रुपये देतं. रौप्य पदक मिळालेलं असेल तर 5 लाख रुपये देतं आणि कांस्य पदक मिळालेलं असेल तर 3 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 66वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणाला मिळाला? तर 66वा महाराष्ट्र केसरी जो पुरस्कार आहे तो सिकंदर शेख यांना मिळालेला आहे. हे मोहोळचे आहेत, सोलापूरमधले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून रामदास तडस आहेत. हर्षवर्धन सदगीर जे आहेत हे नाशिकचे आहेत. यांना शिवराज पाक्षेंनी हरवून अंतिम सामन्यात शिवराज पाक्षे आणि सिकंदर शेख यांचा अंतिम सामना झालेला होता. राजगुरुनगर पुणे येथील शिवराज पाक्षे हे अंतिम सामन्यामध्ये सिकंदर शेख यांच्याकडून हरले होते. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये हा अंतिम सामना त्या ठिकाणी रंगला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामदास तडस हे या ठिकाणी आहेत. पर्यायामध्ये सर्व ऑप्शन्स जे आहेत हे तुमच्यासमोर त्या ठिकाणी माहितीस्तव घेतलेली आहेत, ती नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 13व्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023मध्ये एकूण किती संघ सहभागी होते? त्यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होते. दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होत असते. ह्या 13व्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप 13व्या होत्या. 48 एकूण सामने झाले. त्यामध्ये ब्लेज अँड टोक हा त्याचा शुभंकर होता. विजेता ऑस्ट्रेलिया होता, तो उपविजेता भारत होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स होता, तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा होता. दिल जश्न जश्न बोले असं एक थीम या क्रिकेट वर्ल्ड कपची होती. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान हा वर्ल्ड कप त्या आपल्या इंडियामध्ये पार पडलेला आहे. विजेत्या संघास $4 दशलक्ष म्हणजेच 33.31 कोटी रुपये मिळतात. तर उपविजेत्यास $2 दशलक्ष म्हणजेच 16.65 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. ऑस्ट्रेलियन संघाने क्रिकेट ICC कप किती वेळा जिंकलेला आहे? तर आत्तापर्यंत ICC वर्ल्ड कप जो आहे क्रिकेटचा तो ऑस्ट्रेलियाने 6 वेळा जिंकलेला आहे. या 2023मध्ये सामनावीर म्हणून ट्रॅव्हिस हेडला सामनावीर हा पुरस्कार मिळालेला आहे, मॅन ऑफ द मॅच. आणि विराट कोहली यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेला आहे. 765 धावा विराट कोहली यांनी काढलेला आहे. रिचर्ड मॅलेस हे उपपंतप्रधान आणि नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स कॅप्टनला ट्रॉफी देण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, ICC 2023 कपबाबत अयोग्य विधान निवडायचे. सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शामी याने घेतल्या. 24 विकेट मोहम्मद शामी यांनी घेतलेले आहेत. आणि 3 वेळा 3 मॅचमध्ये 5-5 विकेट घेणारा पहिलाच गोलंदाज म्हणून मोहम्मद शामी झालेला आहे. सर्वाधिक षटकार रोहित शर्माने मारलेले आहेत. जवळपास 31 सिक्स रोहित शर्माने मारलेले आहेत. सर्वाधिक धावसंख्येचे लक्ष्य भारताने ठेवले होते असं या ठिकाणी दिलेलं आहे, मात्र हे या ठिकाणी अयोग्य आहे. सर्वाधिक धावसंख्येचे जे लक्ष्य आहे हे श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने ठेवलेलं होतं आणि ते 428 रनांचं होतं. वनडेमध्ये 50 करणारा पहिला फलंदाज विराट कोहली हा ठरलेला आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. यामध्ये 3 विधानं ही बरोबर आहेत. 3रं विधान या ठिकाणी अयोग्य आहे. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 6 वेळा, भारताने 2 वेळा, वेस्ट इंडिजने 2 वेळा आणि बाकी इतर देशांनी 1-1 वेळा वर्ल्ड कप ICC ट्रॉफी जिंकलेली आहे. क्रिकेट फॉर गुड हे ICC चं बोधवाक्य आहे. ICCची स्थापना 1965मध्ये नाव बदलून झालेली आहे. यापूर्वी इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून नाव होतं. 1909मध्ये हे स्थापन झालेलं होतं. स्वातंत्र्यपूर्वी भारतामध्ये याची स्थापना झालेली होती, इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स. आणि त्यानंतर 1965मध्ये नाव बदलण्यात आलं आणि त्याला ICC नाव ठेवण्यात आलं. आता सध्या ग्रेग बार्कले याचे अध्यक्ष आहेत आणि 1975 पासून ICCने वर्ल्ड कपची सुरुवात केलेली आहे. आता या वर्ल्ड कपची सुरुवात करणारे ICCचं जे कार्यालय आहे, मुख्यालय आहे, हे कुठे आहे याचा आन्सर मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, त्यामध्ये जी माहिती आपण दिलेली आहे ती नोट डाऊन करून घ्यायची आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये थोडेसे क्वेश्चन आपण जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप 2023मध्ये एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकविणारा खेळाडू कोण आहे? तर ग्लेन मॅक्सवेल हा एकूण 9वा खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलियाचा पहिलाच असा खेळाडू आहे की तो धावाचा पाठलाग करताना द्विशतक करणारा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा पहिलाच आहे. आत्तापर्यंत भारताचे 5 जण द्विशतक करणारे आहेत वन डे इंटरनॅशनलमध्ये. त्यामध्ये रोहित शर्मा, ईशांत किशन, वीरेंद्र सेहवाग,
शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर हे 5 खेळाडू द्विशतक करणारे आहेत. आणि खास करून प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की ICC वर्ल्ड कपमध्ये 200 रन पूर्ण करणारे किंवा द्विशतक करणारे कोण आहेत खेळाडू. ICC वर्ल्ड कपमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 3 खेळाडू आहेत. एक आहे ख्रिस गेल, दुसरा आहे ग्लेन मॅक्सवेल आणि तिसरा आहे मार्टिन गप्टिल. ख्रिस गेल जे आहे हे वेस्ट इंडिजचे आहेत, मार्टिन गप्टिल जे आहेत हे न्यूझीलंडचे आहेत आणि ग्लेन मॅक्सवेल जे आहेत हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. डेव्हिस चषक स्पर्धा 2023 कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे. ती टेनिस या खेळ प्रकाराशी संबंधित आहे. इटलीने डेव्हिस चषक स्पर्धा टेनिसची जिंकलेली आहे ऑस्ट्रेलियाला पराभूत करत. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनद्वारे 1900 साली ITFची सुरुवात झाली आणि डेव्हिस चषकला सुरुवात देखील ITFची स्थापना अगोदरच झालेली होती, पण 1900 मध्ये डेव्हिस चषक स्पर्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेल्या आहेत टेनिसच्या. पुढचा क्वेश्चन. टाइम आउटच्या नियमान्वये आउट झालेला खेळाडू कोणता आहे. अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेचे हे 6 नोव्हेंबरच्या मॅचमध्ये बांगलादेश विरुद्धची मॅच होती की ICC वर्ल्ड कप 2023 मध्ये 3 मिनिटाचा जो नियम असतो वन डे इंटरनॅशनलमध्ये की एखादा फलंदाज आउट झाला तर त्याच्या जागेवर दुसरा फलंदाज येत असतो, तो 3 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी यायला हवा. परंतु वर्ल्ड कपसाठी हा 2 मिनिटाचा नियम होता, म्हणून अँजेलो मॅथ्यूज यांनी हा वेळ केला आणि त्या ठिकाणी बांगलादेशच्या कॅप्टनने त्या ठिकाणी अंपायरकडे क्लेम केला आणि अजंता मेंडिस हे या ठिकाणी टाईम आऊटच्या नियमान्वये आऊट झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील किंवा क्रिकेटच्या क्षेत्रामधील पहिलेच खेळाडू बनलेले आहेत. फिरोजशाह कोटला मैदानावरती बांगलादेश आणि श्रीलंका यांचा सामना 6 नोव्हेंबर यावेळेस झालेला होता ICC वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये. त्यावेळेस ते टाइम आउट झालेले आहेत. क्वेश्चन या ठिकाणी अशा पद्धतीने थोडासा हटके विचारला जाऊ शकतो. पुढे ICCने 2024 मध्ये होणाऱ्या 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून कोणाकडे दिलेले आहे. ICCने 2024 मध्ये ज्या 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धा होणाऱ्या आहेत त्या श्रीलंकेकडून काढून दक्षिण आफ्रिकेकडे त्याचे यजमानपद दिलेलं आहे. 2027 मध्ये ICC वर्ल्ड कप कोठे भरविण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या ठिकाणी ICC वर्ल्ड कप 2027 भरविण्यात येणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या त्या ठिकाणी आन्सर राहणार आहे. पुढचं क्वेश्चन पहा. पॅरा खेलो इंडिया स्पर्धा 2023 कोठे पार पडल्या. दिल्ली या ठिकाणी पॅरा खेलो इंडिया स्पर्धा या पार पडलेल्या आहेत 10 ते 17 डिसेंबर दरम्यान आणि या पहिल्याच पॅरा खेलो इंडिया स्पर्धा आहेत. 7 क्रीडा प्रकार यामध्ये आहेत. हरियाणा राज्याने पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे पदक तालिकेमध्ये, तर महाराष्ट्राचा यामध्ये 5वा क्रमांक आहे. एकूण 35 पदकं महाराष्ट्राने मिळवलेले आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे. 1 नंबरचा संघ किंवा 1 नंबरचं राज्य यामध्ये पॅरा खेलो इंडिया स्पर्धेच्या बाबतीमध्ये हरियाणा हे राहिलेला आहे. याचा जो शुभंकर होता तो उज्ज्वला एक गोरैया हा होता. 1400 अपंग खेळाडू जवळपास या 7 क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पदतालिकेच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये 5वा राहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विजय हजारे ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे. क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. 22वी विजय हजारे ही स्पर्धा राजकोट या ठिकाणी झालेली आहे. विजेता हरियाणा आहे तर उपविजेता या ठिकाणी राजस्थान आहे. 2002 आणि 3 मध्ये विजय हजारे क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आलेली होती. आता या ठिकाणी पुढे सर्व ज्या टेनिस स्पर्धा आहेत 2023 मध्ये पार पडलेल्या त्या क्रमवाईज पहा. ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन. तर यामध्ये ऑस्ट्रेलिया स्पर्धा असतात या जानेवारीमध्ये, फ्रेंच असतात मे जूनमध्ये, विम्बल्डन असतात जून जुलैमध्ये आणि अमेरिकन असतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. आता या कितव्या आहेत तर ऑस्ट्रेलियन 112व्या आहेत, फ्रेंच 127वी आहे, विम्बल्डन 136वी आहे आणि अमेरिकन टेनिस स्पर्धा आहे ती 143वी आहे. आता क्रम जो आहे हा मंथ वाईज तुम्ही लक्षात ठेवला तरी त्या ठिकाणी येऊन जातं. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ऑस्ट्रेलियाचं AU, फ्रेंचचं F, विम्बल्डनचं W आणि अमेरिकनचं A अशा पद्धतीने इंग्लिश नाव अफवा हे लक्षात ठेवा. त्याच्यानुसार क्रम त्याचा लागलेला आहे. आता ठिकाण जे आहेत ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न आहे, फ्रेंचचं पॅरिस आहे, विम्बल्डन इंग्लंडमध्ये होतात आणि अमेरिकन न्यूयॉर्कमध्ये होतात. बरेचसे अक्षरं त्याच्यामधलेच घेतलेले आहेत, जसे की ऑस्ट्रेलियनचं Nचं आहे तर मेलबर्न, फ्रेंचचं फक्त पॅरिस लक्षात ठेवा. विम्बल्डनमध्ये न आलेलं आहे विम्बल्डन, इंग्लंडमधला उच्चार अर्धा आलेला आहे. अमेरिकन न्यूयॉर्क ते आहे. ठीक आहे. सुरुवात कधी झालेली आहे तर 1881 म्हणजे सर्वात अगोदर कोण सुरू झालं तर सर्वात अगोदर ती विम्बल्डन सुरू झाल्या, त्यानंतर अमेरिकन सुरू झाल्या, त्यानंतर फ्रेंच सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ऑस्ट्रेलियन सुरू झाल्या. त्यामुळं त्यांचा 112व्याच आहेत त्या. ठीक आहे. आता खेळ प्रकार जो आहे हा खेळ कोर्ट प्रकार आहे. कोर्टवर खेळला जातो हा खेळ. आता हार्ड कोर्टमध्ये 2 कोर्ट आहेत खेळांचे, एक ऑस्ट्रेलियन आणि एक अमेरिकन. म्हणजे पासून सुरू झालेले आहेत, AA पासून सुरू झालेले आहेत. यांचे कोर्ट प्रकार आहेत
हार्ड कोर्ट, ठीक आहे. आणि त्यानंतर फ्रेंच कोर्ट आहे, चिकणमातीचा कोर्ट असतो तो. आणि विम्बल्डनचा जो आहे तो ग्रास कोर्ट आहे. तर याच्यानुसार कोर्ट प्रकारसुद्धा आपल्याला कधीमध्ये जनरल नॉलेजसाठी विचारले जातात, ठीक आहे. तर यामध्ये पुढची आपण माहिती पाहूया. यामध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धा जी झालेली आहे, ही ऑस्ट्रेलियन स्पर्धा जानेवारीमध्ये झालेली आहे. त्यामध्ये पुरुष विजेता नोवाक जोकोविच आहे. नोवाक जोकोविच हा सर्बियाचा आहे. कधीकधी आपल्याला देशसुद्धा त्या खेळाडूचा विचारला असतो. पुढे नंतर हा उपविजेता जो आहे स्टेफिनास स्तित्सिपास, जरा थोडेसे नावं विचित्र आहेत. त्यामध्ये स्टिफानोस स्तित्सिपास हा ग्रीस या देशाचा आहे. ऑस्ट्रेलियनमध्ये उपविजेता आणि विजेता हे दोन आपण त्या ठिकाणी बघितलेत 2023 महिला एकेरीमध्ये सुद्धा बघा, अरिना सबलेंका बेलारूस या देशाची आहे. आणि महिला उपविजेता एलेना रायबकिना आहे. रायबकिना याच्यामध्ये कझाकिस्तानच्या या आहेत. फ्रेंच टेनिस स्पर्धा जी आहे ती नोवाक जोकोविचने जिंकलेली आहे. नोवाक जोकोविच सर्बियाचा आहे, ठीक आहे. कास्पर रूड हे उपविजेता आहेत, नॉर्वे या देशाचे आहेत. महिला विजेतीमध्ये इगा स्वियाटेक पोलंड या देशाच्या आहेत. आणि कॅरोलिना मुचेवा या उपविजेता झेक प्रजासत्ताकच्या आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धा जी आहे त्यामध्ये सुद्धा पुरुषमध्ये विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये कार्लोस अल्कराज स्पेन हे जिंकलेले आहेत. नोवाक जोकोविच त्या ठिकाणी मात्र उपविजेता आहेत. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, चारही स्पर्धेमध्ये नोवाक जोकोविच हे नाव आहे. त्यामध्ये विम्बल्डनमध्ये फक्त ते उपविजेता आहेत. बाकी तीनही स्पर्धा ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन या नोवाक जोकोविच यांनी जिंकलेल्या आहेत. त्यांचा देश कुठला आहे तर सर्बिया. तर क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बऱ्याच अंशी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. 2023 नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच हे खेळाडू कुठल्या देशाचे आहेत तर ते सर्बियाचे आहेत, ठीक आहे. तर पुढे बघा, विम्बल्डनमध्ये महिलाच्या बाबतीत बघितलं तर मार्केटा वोड्रोसोवा या झेक प्रजासत्ताकच्या आहेत. याच्या अगोदर कॅरोलिना मुचेवा यासुद्धा आपण बघितलेल्या होत्या, त्यासुद्धा झेक प्रजासत्ताकच्याच होत्या. मार्केटा वोड्रोसोवा विम्बल्डन विजेता आणि उपविजेता आहेत ओन्स जोबर या ट्युनिशियाच्या आहेत, ठीक आहे. पुढे नंतर अमेरिकन टेनिस स्पर्धा ज्या आहेत त्यामध्ये नोवाक जोकोविच सर्बियाचे जिंकलेले आहेत दानिल मेदवेदेव यांना पराभूत करून. दानिल मेदवेदेव हे रशियाचे आहेत. महिला विजेतेमध्ये कोको गॉफ ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या आहेत. आणि अरिना सबलेंका बेलारूसच्या आहेत. या मात्र या ठिकाणी उपविजेता आहेत. अरिना सबलेंका आणि नोवाक जोकोविच हे दोन नाव 2023 तुम्हाला जास्तीत जास्त करून यावरती फोकस करायचा आहे. क्वेश्चन, अरिना सबलेंका या कुठल्या देशाच्या आहेत बेलारूस आणि नोवाक जोकोविच या कुठल्या देशाचे आहेत सर्बिया, ठीक आहे. तर बाकीच्यांची जी नावं मी या ठिकाणी सांगितलेली आहेत ती प्लीज नोट डाऊन करून घ्यायची आहेत. त्यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. झेक प्रजासत्ताकचे दोन खेळाडू आपण या ठिकाणी बघितलेले आहेत महिलामध्ये, कॅरोलिना मुचेवा आणि मार्केटा वोड्रोसोवा, ठीक आहे. आता त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण या टेनिस स्पर्धेबद्दल, महिला एकेरी असेल पुरुष एकेरी असेल, हे तर क्वेश्चन आपल्याला हमखास परीक्षेमध्ये विचारलेले असतात. जनरल नॉलेजच्या संबंधित आपण बघितलं की त्या कितव्या आहेत, कोणता प्रकार आहे आणि ठिकाण कुठलं आहे, ओके. तर ग्रँड स्लॅम खेळाडू म्हणजे कुठले खेळाडू असतात, तर ग्रँड स्लॅम कोणाला म्हणायचं हा देखील एक खास प्रकार त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ग्रँड स्लॅम कोणाला मिळतं तर एकाच वर्षामध्ये या चारही ज्या टेनिस स्पर्धा झालेल्या आहेत या चारही टेनिस स्पर्धेमध्ये जो जिंकलेला आहे, विजेता ठरलेला आहे, त्या पुरुषास ग्रँड स्लॅम विजेता आपण म्हणत असतो. आत्तापर्यंत नोवाक जोकोविच यांनी 24 वेळा ग्रँड स्लॅम पदक जिंकलेलं आहे. म्हणजे एकाच वर्षात चारही स्पर्धा जिंकलेल्या आहेत. राफेल नदाल यांनी 22 वेळा, रॉजर फेडरर यांनी 20 वेळा या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मार्गारेट कोर्ट यांनी 24 वेळेस, सेरेना विल्यम्स यांनी 23 वेळेस आणि स्टेफी ग्राफ यांनी 22 वेळेस या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आता नोवाक जोकोविच याचा देश तुम्हाला सांगितलेला आहे, राफेल नदाल, रॉजर फेडरर हे जे सर्व खेळाडू आहेत, या खेळाडू राफेल नदाल असेल किंवा रॉजर फेडरर असेल, तसेच मार्गारेट कोर्ट तर आपण या ठिकाणी बघितलेलंच आहे. मार्गारेट कोर्ट कुठल्या देशाच्या आहेत तर मार्गारेट कोर्ट या आपण नाही पाहिलेल्या, ठीक आहे, याच्यामध्ये आलेल्या नव्हत्या. परंतु मार्गारेट कोर्ट या कुठल्या देशाच्या आहेत किंवा त्याच्यामध्ये स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम्स या कुठल्या देशाच्या आहेत या थोडक्यात आपण आता या ठिकाणी पाहू. यामध्ये नोवाक जोकोविच सर्बियाचे आहेत, स्पेनमधील राफेल नदाल आहेत, स्वित्झर्लंडमधील रॉजर फेडरर आहेत, मार्गारेट कोर्ट ज्या आहेत ह्या ऑस्ट्रेलियाच्या आहेत, सेरेना विल्यम्स ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या आहेत आणि स्टेफी ग्राफ ज्या आहेत या जर्मनीच्या आहेत, ठीक आहे. तर ग्रँड स्लॅम काय आहेत, सर्वाधिक कोण जिंकलं, महिला
कुठल्या पुरुष कुठले त्याच्याबद्दलची सविस्तर थोडक्यात एक जनरल नॉलेजबद्ध माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. 2023मधील सर्व स्पर्धक विजेते या ठिकाणी नोटिफिकेशन बॉक्समध्ये मिळविण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ऑन करायचं आहे. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.